आपण शेतीमध्ये सक्सेस होऊ का? होऊ शकत नाही, बरोबर. आणि तसंच नैसर्गिक शेती पण आता होणे नाही, कारण त्या पद्धतीचं आता क्लायमेट राहिलेलं नाहीये आणि त्या पद्धतीचे जंगल पण आता राहिलेली नाहीये. रासायनिक शेती आता आपण करतोय, तर रासायनिक शेती करून आपल्याला खरंच उत्पादन भेटते का? उत्पादन भेटतं. माझा एक प्रश्न तुम्हाला जर उत्पादन भेटतं तर पूर्वी गव्हासारख्या पिकाला आपण किती रासायनिक खत टाकत होतो आणि किती आपल्याला उत्पादन भेटत होतं, आणि आज आता आपण किती रासायनिक खत टाकतो आणि किती उत्पादन आपल्याला भेटतं? हो ना, रासायनिक खते आता सेंद्रिय कर्म चांगला होता, ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण मला फक्त हे सांगा की रासायनिक शेती करून आपलं उत्पादन वाढलं का? इमानदारीने सांगायचं. कारण मला चांगलं आठवतं 2010 मध्ये आपण रासायनिक खताच्या कांदा पीक होतं तुमच्याकडं? होतं 100%. तर कांदा पिकाला आपण फक्त एकरी 2 बॅग वापरायचो आणि बॅगची किंमत होती 465 रुपये, म्हणजे लमसम 500 रुपये. तरी आपले कांदे निघाले की नाही 200 क्विंटल पर्यंत. आता त्याच कांद्याला आपण एकरी किती बॅग टाकतो? 10च्या प्लस झाले. मग 10 बॅग टाकून आपलं पूर्वीसारख्या कांद्याचं उत्पादन निघतंय का? कमी झालं. पण टिकत नाही कांदा. म्हणजे काही ठिकाणी निघतच नाही, जिथं निघतंय तिथं कांदा टिकत नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तर याच्यातलं फक्त एकच हे आहे की रासायनिक शेती आपल्याला आता परवडते का? 100% नाही परवडत, बरोबर. म्हणजे आता रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि जैविक शेती, आता याच्यामध्ये मला सांगा, आपण जर रासायनिक खतं बंद केली तर चालतील का? हळूहळू करावं लागेल, बरोबर.